गणपती बाप्पा मोरया. मी तुमचा लाडका सागर. तर सगळ्यात पहिला तुम्हाला सगळ्यांना सुप्रभात, गुड मॉर्निंग. आणि आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल इतक्या दिवसात आपले ब्लॉग का नाही येत. त्याचं रिझन हे होतं की मी आजारी होतो, मला व्हायरल फीवर झालेला, थंडी ताप वगैरे, आणि घसा तर कम्प्लिटली बसलेला, म्हणजे मला बोलायला होत नव्हतं, म्हणजे पूर्ण दुखत होतं घशामध्ये. तर त्याच्यामध्ये पण विवांत हॉटेलचं शूट केलं आपण, तिकडे गेलेलो. आणि तिकडे गेलेलो तर तिथे जाऊन मला आपल्या स्पेशल जिजूंनी तर खूप हेल्प केली मला शूटमध्ये, कारण की तिथे पाठी व्हॉइस ओव्हर द्यायला वगैरे, आणि हॉटेलबद्दल थोडी थोडी डिटेल सांगायला वगैरे. खरंच हॉटेल तर मी सांगेल इतकं सुंदर हॉटेल आहे ना, म्हणजे पूर्ण विरारमध्ये तुम्हाला वाटणार ना की विरारमध्ये हा हॉटेल आहे, हॉटेल विवांता म्हणून. तिथे तुम्ही लग्न, बर्थडे पार्टी वगैरे, बेबी शॉवर्स वगैरे सगळं करू शकता. म्हणजे एवढं सुंदर हॉल आहे, आणि 2000 ते 3000 लोकांसाठी पण कॅपॅसिटी एवढा हॉल आहे. म्हणजे एवढे मोठे हॉल्स आहेत, म्हणजे सगळे फ्लोअर्सवरती हॉल्स आहेत. फर्स्ट फ्लोअर वगैरे असे त्यांचे फ्लोअर्स आहेत. तर वेगवेगळे सेक्शन आहे, तुम्हाला जसं पाहिजे तसं हॉल आहे तुमच्या बजेटमध्ये वगैरे. आणि खरंच फूड वगैरे रेस्टॉरंट्स पण चांगले आहेत, व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, बार सेक्शन आहेत त्यांचे, वेगवेगळे आहेत, म्हणजे असं नाही आहे, वेगवेगळे फ्लोअर्सवरती आहेत त्यांचे. आणि बघा, एकदा व्हिजिट करून बघा कसं आहे ते, आणि सांगा मला कसं वाटलं ते. तर आपण आलो आहे आज विवांतामध्ये. विवांता मनवेलपाड्यामध्ये नवीनच एक हॉटेल चालू झालेलं आहे. तिथे म्हणजे खूप चांगल्या लेवलची तुम्हाला इथे फूड आहे, परत हॉटेल आहे, हॉल आहे. तर चांगल्या लेवलची एक तुम्हाला इथे ॲम्बियन्स बघायला मिळेल, इंटिरियर वगैरे. फॅमिलीला घेऊन यायला खूप छान असं हॉटेल आहे. तर आपण एकदा आज बघूया आतमध्ये. चलो सर. ॲम्बियन्स खूपच छान आहे, इंटिरियर. रेस्टॉरंटमध्ये एंटर करतो आहे, फर्स्ट फ्लोअरला आहे. गाईज सिटिंग बघा किती छान आहे, किती चांगल्या प्रकारे डेकोरेट केलेलं आहे, आणि इथे सर्व्हिससुद्धा खूप चांगली आहे. आतमध्ये जाऊन बघूया. तुम्ही इथे मस्तपैकी जेवण एन्जॉय करू शकता. इथे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे, नॉनव्हेजसुद्धा आहे, ते आपण पुढे बघूया. तर आता आपण हॉलमध्ये आलो आहे. इथे आपण छोटे मोठे फंक्शन करू शकतो, लग्न आहे, पार्टी आहे, साखरपुडा आहे, वेगवेगळे फंक्शन आपण इथे हे करू शकतो. तर हॉल आहे यांचा, AC हॉल आहे. हे बघा, आता सध्या काम चालू आहे तिथे, म्हणजे आता काय सध्या फंक्शन नसल्यामुळे रेडीमध्ये नाही, पण तुम्हाला एक दाखवून अंदाज येते. हे सेक्शन आहे, हे इथे आपण बुफे अरेंज करतो जेवणासाठी, आणि तिथे वॉशरूम आहे. आपण दुसऱ्या हॉलमध्ये आलो आहे. हा 150 लोकांच्या कॅपॅसिटीचा हॉल आहे. मगाशी होता तो 200 लोकांच्या कॅपॅसिटीचा हॉल होता. त्याचं पण इंटिरियर वेगळं आहे, छान होतं. बेबी शॉवरचं फंक्शन आत्ताच झालेलं आहे असं दिसतंय. हे दादा आपल्याला तुम्हाला दाखवतो, हे इथे डेकोरेशनचं सर्व सांभाळतात. यांचं नाव शेट्टी सर आहे. आता आपण तिसऱ्या हॉलला आलो आहे. हा अजून जास्त कॅपॅसिटीचा हॉल आहे. हा 1000 माणसांचा हॉल आहे. 1000 ते 1200 याची कॅपॅसिटी आहे. बघा हॉल किती मोठा आहे, फुल AC आहे. जेवण वगैरे इथे प्युअर व्हेज मिळणार तुम्हाला. डेकोरेशन तुम्हाला पाहिजे तसं येणार. डेकोरेशनची ॲक्च्युली जास्त गरजच नाही, हॉलच एवढा सुंदर बनवलं आहे. तरी पण तुम्हाला जसं पाहिजे तसं डेकोरेशन करून मिळेल इथे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही सर्व कॉन्टॅक्ट देऊ, तिथून तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता.
गाईज आता आपण चौथ्या हॉलमध्ये एंट्री करतो. हा तर अजून त्याच्यापेक्षा मोठा हॉल आहे. कॅपॅसिटी 2000 पर्सनची कॅपॅसिटी आहे. बघा हॉल केवढा मोठा आहे. फुल सिटिंग अरेंजमेंट अजून केलेली नाही. ती केल्यावर तर अजून तो छान दिसेल आणि डेकोरेशन पण करू शकतो आपण पाहिजे तसं. फुल्ली एअर कंडिशन हॉल आहे आणि जेवण प्युअर व्हेज आहे या हॉटेलमध्ये. फक्त नॉनव्हेजसुद्धा आहे पण ते सेक्शन वेगळं आहे. हॉलसाठी फक्त प्युअर व्हेज जेवण मिळेल तुम्हाला. बघू शकता साऊंड सिस्टीम वगैरे सगळं मिळेल तुम्हाला. JBL आहे. आता आपण नॉनव्हेज सेक्शनमध्ये आलं. बार सेक्शन आहे फॅमिली. खूप छान ॲम्बियन्स आहे. तुम्हाला नॉनव्हेज व्हेज दोन्ही फूड तुम्हाला भेटतील. हा सुद्धा बार सेक्शन आहे. हा खास लोकांसाठी बनवलेला म्हणजे आपण इथे बुकिंग करून येऊ शकता. नॉनव्हेजचं फॅमिली सेक्शनमध्ये आपण आता एंटर करतो. नॉनव्हेजमध्ये फॅमिली सेक्शन. हेरिटेज पेंटिंग्स इथे लावलेले आहेत मस्त वेगळी. हेरिटेज लुक केलेलं आहे. सिलिंगसुद्धा खूप छान डिझाईन वगैरे. फॅमिली सेक्शन आहे. गाईज आपण विवांता हॉटेलच्या मेन व्हेज सेक्शनमध्ये चाललो आहे. नॉन AC सेक्शन आहे. दिसेल काउंटर. खूप छान सिटिंग आहे. होटल के बारे में कुछ 2 शब्द बताएंगे सर. बताइए ना प्लीज. तो मेरा नाम बंधु है. ये तो 6-7 महीना हो गया ओपनिंग है. 4 स्टार रेस्टोरेंट है, होटल है. तो ये है प्योर वेज है. रहने के लिए भी रूम्स भी है. पार्टी हॉल भी आपको मिलेगा. नॉन वेज भी मिलेगा. वाइन चाहिए तो वाइन के लिए भी है. मेनू कार्ड तो है. फैमिली के लिए भी है. फैमिली के लिए पार्टी हॉल भी है. बर्थडे पार्टीज वगैरह है. पार्टी है. स्टे के लिए रूम भी अच्छा है. रूम. थैंक यू. और आपका कुछ एड्रेस वगैरह डिटेल्स वगैरह? एड्रेस ये 100 फीट रोड मानविल पड़ा. 100 फीट रोड ही है. लिव ऑन द होटल. थँक्यू सर. आता आपण स्वीट रूम बघत आहे विवांताची. बघा अटॅच बाथरूम आहे. खूप क्लीन आणि नीटनेटकी आहे. काहीच ॲम्बियन्स बघा. इथे तुम्ही आरामात चिल करू शकता फॅमिलीबरोबर. खूप छान आहे. बाहेरचा व्ह्यू आपण बघूया. रूमची डिटेल आपण काय डिस्क्रिप्शनमध्ये देऊया, म्हणजे कसं प्राइसिंग वगैरे सगळं. रूमचे डिटेल्स सगळं आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकू. सर्व रेट कार्ड वगैरे. हा आता AC डिलक्स रूम आहे. मगाशी आपण स्वीट बघितलं. हा डिलक्स रूम आहे. पण एकदम कॉझी रूम आहे मस्तपैकी. अटॅच बाथरूम आहे.
शॉवरच वॉशरूमला कनेक्ट आहे. हा बाहेरचा व्ह्यू आहे रूममधून. कॉन्फरन्स रूम प्लस छोटा पार्टी हॉल आहे. छोटा पैकेट बड़ा धमाका. काका बोलतात छोटा पॅकेट बडा धमाका. बर्थडे वगैरे किंवा काय कॉन्फरन्स असेल, मीटिंग असेल. 30 लोगों के लिए सही है सर. 30 कंफर्टेबल है. 30 लोग नाश्ता करायला बसलोय. या सर्वांनी नाश्ता करायला मसाला डोसा मागवलाय आणि पावभाजी मागवली. कारण आमच्याकडे जास्त टाईम नाही आहे, तरी आम्ही थोडंफार काहीतरी खाऊन निघणार आहे. थँक्यू गाईज.